आकाशातून गरजणाऱ्या दोन बिंदूतून बरसणाऱ्या हातात मोरपंखी पिसाची लेकरी घेऊन आम्हाला विद्येचे महान दान देणारे गुरुजन वर्ग व आमच्या कलेला वाव गुण मिळावा त्यासाठी इथं आलेले अतिथी, ज्ञानाच्या थांग सागरातून शालेय रूपी होडीतून प्रवास करणारे माझे मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल बोलून दाखवणार आहे, जी व्यक्ती जिचा मला मान, अभिमान व स्वाभिमान आहे, ती व्यक्ती म्हणजे माझी आई. आज मी तुम्हाला माझी आई मायेचा सागर या विषयावरती 2 शब्द बोलून दाखवणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आई म्हणजे मंदिराचा कळस, आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, आई म्हणजे भजन गुणगुणावी अशी संतावणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी. माझे नाव विराज बोडखे, मी इयत्ता 3रीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव नूतन मराठी प्राथमिक शाळा असे आहे. माझी आई मायेचा सागर या विषयावर मी इथे बोलायला आलोय खरा, पण ज्या मातेने मला 9 महिने तिच्या उदरात वाढून मोठे केले, जिने मला हे सुंदर जग दाखवले, जिने मला समाजात राहावं कसं, वागावं कसं, घडावं कसं हे शिकवले, त्या मातेचे पांग या जन्मात तरी फेडणं शक्य नाही. अशा या माऊली विषयी मी चिमुकला काय बोलणार. आकाशाचा कागद व समुद्राची शाई, आकाशाचा कागद व समुद्राची शाई घेतली तरी आईची थोरवी लिहिता येणार नाही. कवी सुरेश भट म्हणतात, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. पण या निमित्ताने का होईना, थोडे का होईना, मला माझ्या आईविषयी ऋण व्यक्त करता आले. माझी आई प्रेमळ, मायाळू, शांत आहे. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती तर मला तळहाटाच्या फोडाप्रमाणे जपते. तुमचे सर्वांचे आभार. माझ्या आईचे नाव साधना आहे. माझी आई शिक्षिका आहे. आईविषयी, आईच्या प्रेमाविषयी अजून काही म्हणायचे झाले तर मी असे म्हणेन, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार, नभाची चांदणी तू ग चंदनाची कर, नभाची चांदणी तू ग चंदनाची कर, शीतल तुझी छाय मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये पूर्ण आयुष्य जगेन, आणि देवापाशी आई ग तुलाच मी मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आहे. मित्रांनो, तुम्ही कोटी रुपये जरी कमवत असला तरी ते आईपेक्षा जास्त नाही. विसरा सर्वांना, पण आई वडिलांना कधीच विसरू नका. काही माणसांना वस्तूची किंमत कळते पण आईची किंमत कळत नाही. जगातील सर्व आयांसाठी मला म्हणावेसे वाटते, म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी, तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, तवा मले पायामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय, हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले गायामध्ये दिसती माझी माय रे, दिसती माझी माय. शेवटी मला असे म्हणावेसे वाटते की माझं खेळणी नको ती, माझं खेळणी नको ती, जादू नको नवी, जादू नको नवी, आई मला हवी हो, आई मला हवी. East or West, my mother is the West. Thank you. Jai Hind, Jai Maharashtra.